केपलर्सनं 3 लॉ डिस्कस केले. तर केपलर्स लॉ मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला इलिप्स लक्षात ठेवायचं आहे. ओके, तुम्हाला 11th मध्ये कोनिकल सेक्शन, कोनिक सेक्शन म्हणून मॅथमॅटिक्स मध्ये एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये एलिप्स, पॅराबोला, हायपरबोला हे स्टडी करायचंय. पण आता मी फक्त तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सांगतो की एक्झॅक्टली इलिप्स कशाला म्हणलं जातं. ठीक आहे, तर इलिप्स कशाला म्हणलं जातं लक्षात द्या. कोन सगळ्यांना माहितीये, कोन जो आईस्क्रीमचा कोन असतो. ओके, ह्या आईस्क्रीमचा कोन ही त्याची ऍक्सिस आहे. ओके, ही त्याची ऍक्सिस आहे. जर आईस्क्रीमचा कोन ही मी पॅरलल ऍक्सिसनं कट केला, ओके, ह्या डायरेक्शननं कट केला, तर मला जो ऑब्जेक्ट मिळणार आहे तो त्याचा फ्रंट व्ह्यू असा असेल, सर्कल. ओके, पण जर हाच ऑब्जेक्ट मी इन्क्लाइंड कट केलाय, इन्क्लाइंड कट केल्यानंतर हा ऑब्जेक्ट जो येणार आहे तो कसा असेल, ऑब्जेक्ट जो असेल तो इलिप्टिकल असेल. ओके, अंडाकृती शेप मध्ये तो तुम्हाला तिथं मिळणार आहे. येते लक्षात. मी परत एकदा सांगतो, आपण काय करतोय, रिपीट करतो एक्झॅक्टली इलिप्स कसा ऑब्टेन होतो. तुम्ही जर इथे कोन जर बघितला, कोन हा कोन आहे. ओके, कोन मध्ये ही कोनची ऍक्सिस आहे. ओके, आणि जर कोन असा कट केला बरोबर ऍक्सिसला पॅरलल आहे ना, तर हा असा शेप मिळणार आहे, सर्कल टाइप मध्ये. आणि जर जो हा कोन तुम्ही इन्क्लाइंड टू ऍक्सिस कट केला, ओके, इन्क्लाइंड, तर तुम्हाला जो ऑब्जेक्ट मिळणार आहे तो ह्या टाइप मध्ये असेल. ओके, घरी काय करा, तुम्ही एक कोन तयार करा कागदाचा आणि त्याला बरोबर सर्कलनं कट करा आणि त्याचा व्ह्यू बघा, तुम्हाला काय दिसेल, सर्क्युलर दिसेल. आणि जर त्याला इन्क्लाइंड कट केलं तर तो तुम्हाला इलिप्टिकल दिसेल. मग ह्या सर्कल आणि इलिप्स मध्ये फरक काय असतो. ओके, हा सर्क्युलर शेप आहे, हा अंडाकृती शेप आहे, इलिप्टिकल शेप आहे. सर्कल मध्ये सेंटर एकच असतो आणि इथे जे असतात ह्याला म्हणलं जातं इथे मायनॉर डायमीटर. हा सर्कलला कसा डायमीटर एकच असतो, इथे मायनॉर लेंथ म्हणलं जातं, डायमीटर म्हणलं जातं, मायनॉर लेंथ आणि मेजर लेंथ. ओके, ह्याच्याशी आपल्याला काही आता एवढं स्टडी करायची गरज नाहीये. तर ह्याच्यामध्ये फोकस असतात, फोकस दोन. जसा इथं सेंटर असतो ना, तसं इथे काय असतात, फोकस असतात. त्याला आपण F1 आणि F2 न इंडिकेट करायचं असतं. ओके, याला काय म्हणतात, फोकस. ओके, आणि ह्याचा प्लुरल आहे फोकाय. जर अनेक असतील तर त्याला काय म्हणलं जातं, फोकाय. म्हणून हे दोन आहेत ना, त्यामुळे याला काय म्हणलं जाईल, इथं फोकाय आणि इथं हा फोकस. तर आय थिंक सगळ्यांना लक्षात आलं असेल की केपलर्स लॉ मध्ये इलिप्स हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. जर तुम्हाला इलिप्सच नाही समजलं तर तुम्ही केपलर्स लॉ फक्त पाठ करणार. ठीक आहे, तर केपलर्स लॉ समजण्यासाठी तुम्हाला इलिप्सची कन्सेप्ट समजली पाहिजे. इलिप्स हा कसा ऑब्टेन होतो, इलिप्स एक्झॅक्टली कसा असतो. ओके, तर लक्षात आलंय, इलिप्स ह्या शेप मध्ये जर तुम्ही हे कागद कट केला तर इलिप्टिकल शेप येईल आणि इथं हा फोकस असेल, हा फोकाय असेल. ओके, तर हा इलिप्स आल्यानंतर अजून एक प्रॉपर्टी तुमच्या बुक मध्ये पण दिलेली आहे. आता लक्षात आहे, इकडे इलिप्सची एक प्रॉपर्टी आहे. इलिप्सची प्रॉपर्टी काय लक्षात आहे. सपोज हा इलिप्स असेल, इलिप्टिकल. ह्या इलिप्टिकल मध्ये हा F1 असेल आणि हा F2 असेल. ओके, जर ह्याच्यावरती तुम्ही ए पॉइंट घेतला, ओके, तर हे डिस्टन्स हे आणि F1 आणि F2 ला जॉईन करून घेतलं आणि सपोज कुठलाही एक बी पॉइंट घेतला, कुठेही घ्या. ओके, आणि हा पण इथे जॉईन करून घेतला इथे.
येते लक्षात? तर इकडे कुठलाही पॉइंट घ्या, फक्त ते जॉईन करा F1 आणि F2 शी. F1 ए प्लस F2 जे हे डिस्टन्स असणार आहे तेवढंच डिस्टन्स हे काय असेल, बी F1B प्लस F1B प्लस BF2. ओके, म्हणजे काय लक्षात आलं की हे ब्लॅक कलरने जे डिस्टन्स इंडिकेट केलंय तेवढंच ब्ल्यू कलरचं डिस्टन्स असेल. ओके, लक्षात येते सगळ्यांच्या? तर ह्याला काय म्हणलं जाईल इथे, इलिप्स. इलिप्सची प्रॉपर्टी. ओके, तुम्ही कुठे अजून कुठलाही पॉइंट घ्या, सी पॉइंट घेतला तो जॉईन केला तर तेवढंच डिस्टन्स सी मध्ये येणार. ही एक प्रॉपर्टी इलिप्सची. ओके, ही एक बुक मध्ये दिली म्हणून मी सांगितले. ठीक आहे, आता काही गरजेचं नाही आहे. आपल्याला फक्त इथे डिस्कस करायचं होतं इलिप्स कशाला म्हणलं जातं. तर इलिप्स लक्षात आलंय सगळ्यांच्या? ओके, तर पुढे बघूया आपण केपलर्स लॉ. आता केपलर्स लॉ ने बघा, फर्स्ट केपलर्स लॉ काय सांगतो, द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ऍट वन ऑफ इट्स फोकाय. ओके, म्हणजे सपोज, परत एकदा रीड करतो, ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन इलिप्स. जे ऑर्बिट आहेत, ओके, ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट हे कशा शेप मध्ये, इलिप्सच्या, आणि सन त्याच्यामध्ये कोण आहे, हा फोकाय. ओके, तर फिगर ड्रॉ करून तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येईल की एक्झॅक्टली हा लॉ काय सांगतो. हा इलिप्टिकल शेप आहे. तर ह्याच्यामध्ये हे असणार आहे ते ऑर्बिट, सॉरी ऑर्बिट हे इलिप्टिकल टाइप आहे हा प्लॅनेट. ओके, F2 आणि हा सन. हा एवढा सिंपल लॉ सांगतो. ठीक आहे, तर इकडे ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट, प्लॅनेटचं ऑर्बिट हे कुठल्या शेप मध्ये असणार आहे, इलिप्स. आणि मग जर इकडे प्लॅनेटचं ऑर्बिट हे इलिप्टिकल शेप मध्ये असेल, आपण काय म्हणतो ते सर्क्युलर शेप मध्ये, पण इथे काय एक्झॅक्टली इलिप्टिकल शेप मध्ये. आणि सन त्याच्यातला काय असणार आहे, फोकाय असणार आहे. ठीक आहे, मग तो हा पण असू शकतो किंवा हा पण असू शकतो, हा पण सन असू शकतो, हा पण सन असू शकतो. येते लक्षात? मग इकडे फर्स्ट लॉ केपलर्स मध्ये सनची पोझिशन कुठे असते, फोकसला. ओके, आणि ऑर्बिट ऑफ प्लॅनेटचा शेप कुठला असतो, इलिप्टिकल. तर लक्षात काय ठेवायचं, ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ऍट इट्स वन ऑफ द फोकाय. ओके, हा आहे केपलरचा फर्स्ट लॉ. मग त्यासाठी तुम्हाला इलिप्स हा लक्षात आला पाहिजे होता. त्यासाठी मी इलिप्स कशाला म्हणलं जातं हे मी सांगितलं. ठीक आहे, लक्षात आले सगळ्यांच्या? केपलर फर्स्ट लॉ काय सांगतो, ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ऍट वन ऑफ द फोकाय. परत एकदा फिगर ड्रॉ करून सांगतो, इथे एक्सप्लेन करतो. हे ऑर्बिट आहे कुणाचं, प्लॅनेटचं. ह्याच्यामध्ये इथं प्लॅनेट असणार आहे. मी आता सांगितलं इलिप्सला दोन फोका असतात. तर हा फोका काय इंडिकेट करेल, सन. कुठलाही असेल मग. ओके, तर हे तुम्ही ड्रॉ करा. ठीक आहे, फर्स्ट लॉ सगळ्यांना आय थिंक लक्षात आला असेल. फर्स्ट लॉ फक्त काय, ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट हा इलिप्टिकल शेप आहे आणि सन त्याच्यामध्ये एक फोक आहे. नेक्स्ट केपलरचा जो सेकंड लॉ आहे, तो सेकंड लॉ काय सांगतो लक्षात इकडे, द लाईन जॉईनिंग ऑफ ए प्लॅनेट अँड सन स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, ही जी फिगर दिलेली, हे मी इथे एक्सप्लेन करण्यासाठी अजून एक फिगर इथे ड्रॉ करतो. ओके, तर ह्याच्यामध्ये हा असणार आहे तो फोकस, त्याला आपण म्हणूया सन. हा इथे यस ने इंडिकेट केला, सन. ओके, एकच फोकस असतो. म्हणजे इलिप्सला दोन फोकस असतात, पण सनची पोझिशन कुठल्या तरी एका फोकस वरती असणार आहे. ठीक आहे, तर इथे ए हा पॉइंटला असेल एक्झॅक्टली,
आणि दुसरं आपण इथे सांगितलं, सपोज दुसरी एक पोझिशन घेतली, इथं सी घेऊया, ठीक आहे. तर इथे हा ज्यावेळेस स्वीप करेल, सपोज स्वीप हे ना इथे एक 2 days मध्ये केलं, सपोज कन्सिडर करा 2 day मध्ये ए पासून बी पर्यंत गेला, तर जो एरिया हा कव्हर झालेला हा एरिया शेडेड एरिया, ठीक आहे. आता दुसरी कंडिशन अशी आहे, सी टू डी, जर सी 2 day मध्ये हा सी पासून डी पर्यंत स्वीप झाला, तर एरिया हा कव्हर होणार शेडेड एरिया. तर ही फिगर ह्या फिगरपेक्षा ह्या फिगरकडे बघा, तुम्हाला क्विकली लक्षात येईल. यस ए बी इथे काय केलं होतं, ए टू बी ला जाण्यासाठी 2 day आणि सी टू डी ला पण जाण्यासाठी इथे काय लागणार आहे, 2 day. ओके, टाइम सेम आहे. द लाईन जॉईनिंग ऑफ ए प्लॅनेट, द लाईन जॉईनिंग ऑफ ए प्लॅनेट अँड सन. ओके, बघा लक्षात द्या, ए हा प्लॅनेट आहे आणि हा यस सन आहे. तर इथे लाईन जॉईनिंग बिटवीन प्लॅनेट अँड सन स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे जर सपोज 2 day मध्ये त्यानं हा एरिया कव्हर केला असेल, तर इथे पण 2 day मध्ये जो एरिया कव्हर केलाय, हे दोन एरिया कसे असणार आहे, सेम असणार आहे. दिस इज द केपलर सेकंड लॉ. ओके, लक्षात आलंय. मग इथे बुक मध्ये काय सांगितलंय तुम्हाला, ए बी आणि सी डी आर डिस्टन्स कव्हर्ड बाय प्लॅनेट इन इक्वल टाइम. ओके, ए बी आणि सी डी, आता बुक मधलं एक्सप्लेन करूया. हे मी अजून एकदा सांगतो एक्झॅक्टली कशा पद्धतीने, सगळ्यांना समजलं पाहिजे, ठीक आहे. ठीक आहे, ही सनची पोझिशन आहे, हा ए, हा प्लॅनेट आहे, हा सन आहे. ओके, तर ए हा प्लॅनेट ना 2 days मध्ये हा पोझिशन इथे असेल, तर जो एरिया कव्हर झाला तो या टाइप मध्ये येणार. ओके, आणि नेक्स्ट सी हा इथं असेल, हा सपोज 1 day सपोज पकडूया, आणि सी टू डी जाण्यासाठी पण 1 day सेम टाइम पाहिजे, तरच एरिया काय दाखवेल, सेम. हा जो शेडेड एरिया, हा एरिया आणि हा एरिया कसे असणार आहे, सेम असणार आहे. ओके, केपलरचा सेकंड लॉ लक्षात काय ठेवायचा, द लाईन जॉईनिंग, फिगर लक्षात ठेवा, रट्टा अजिबात मारू नका, समजून घ्या व्यवस्थित, ठीक आहे. द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. ओके, 1 day मध्ये हा जर एवढा एरिया करत असेल, तर हा पण 1 day मध्ये हा एरिया, हा आणि हा एरिया कसे असणार आहे, दोन्ही सेम असणार. तर बुक मध्ये जी फिगर दिली आहे, हा फर्स्ट पार्ट दिलाय, हा प्लॅनेट आहे, हा सन आहे. ह्यानं सपोज इथे डिस्टन्स कवर्ड इन प्लॅनेट इक्वल टाइम म्हणलं. इक्वल टाइम म्हणजे आपण इथे पण पकडूया 1 day, हा इथे पण पकडूया 1 day आणि इथे पण पकडूया 1 day. ओके, तर सगळ्यांना लक्षात आलं असेल, जर टाइम ह्या तिन्ही मध्ये जर सेम असेल, तर हे तिन्ही पण एरिया कसे असतील, सेम असतील. आले लक्षात सगळ्यांच्या. जर हा टाइम सेम असेल, तर तिन्ही एरिया कसे असतील, सेम असतील. ह्याच्या उलट पण करू शकता, जर एरिया सेम असेल तर टाइम पण कसं असणार आहे, सेम असणार आहे. ओके, एरिया आणि टाइम सेम असतात. द लाईन जॉईनिंग बिटवीन प्लॅनेट अँड सन स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. ओके, तर हा होता केपलरचा सेकंड लॉ. तर हे नोट करून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, लास्ट केपलर्स थर्ड लॉ. केपलरचा थर्ड लॉ काय, लक्ष द्या. परत आपण इलिप्स एक ड्रॉ करूया.
ओके, इलिप्स मध्ये एका फोकसला सन दाखवूया. ठीक आहे. आता सपोज हा एक प्लॅनेट आहे आणि हा प्लॅनेट आहे. हे डिस्टन्स दोन्ही इक्वल आहेत का रे? नाही. सर्कल असतं तर इक्वल असते, रेडियस असते. ठीक आहे. हा इलिप्टिकल आहे त्याच्यामुळे हे डिस्टन्स डिफरंट आहे. ठीक आहे. तर डिस्टन्स डिफरंट असतील तर आपण काय घेतो, त्याचा अवरेज घेतो, म्हणजेच मीन घेतो. ठीक आहे. आणि इकडे काय सांगितलंय केप्लर्स थर्ड लॉ ना, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. ओके, म्हणजे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे एक कम्प्लीट एला हा कम्प्लीट रिव्हॉल्युशन करण्यासाठी जेवढा टाइम लागेल त्याला काय म्हणलं जातं, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. टी इंडिकेट करेल पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. परत एकदा सांगतो, इथे ए पासून ए न जर सपोज ए हा प्लॅनेट आहे, ए न जर इथून चालू केलं तर इथून परत इथे कम्प्लीट येण्यासाठी जो काही टाइम पिरियड लागेल त्याला म्हणलं जाईल पिरियड ऑफ वन रिव्हॉल्युशन. ओके, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्स मी आता सांगितलं, हे डिस्टन्स R1 असेल, हा R2 असेल. R1 असेल, R2 असेल, तर मीन कसं काढतो आपण, R इज इक्वल टू R1 प्लस R2 डिवायडेड बाय 2. R इज इक्वल टू R1 प्लस R2 डिवायडेड बाय 2. ओके, मग याच्यावरून स्टेटमेंट काय सांगितलंय, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, इकडे लक्षात द्या, स्क्वेअर सॉरी the square of period of revolution around the sun is directly proportional to the cube of mean distance. Mean distance कोण आहे, R from the sun. ओके, हा लॉ कोणाचा आहे, केप्लरचा थर्ड लॉ. ह्याच्यामध्ये टी काय इंडिकेट करेल, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, आणि आर काय इंडिकेट करेल, या दोघांची मीन. परत एकदा सांगतो, the square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of mean distance of the planet from the sun. ओके, या टाइम मध्ये आपण टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब, आणि याच्यावरून टी आणि आर लक्षात ठेवा. टी लक्षात आलाय, प्लॅनेटला हे पूर्ण रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी जो टाइम लागेल त्याला काय म्हणेल, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, आणि आर काय असेल, या दोन्हीचं मीन. ओके, आणि इथे आपले हे लॉ 3 लॉ कंप्लीट होतात, केप्लर फर्स्ट लॉ, केप्लर थर्ड लॉ, सेकंड लॉ आणि केप्लर थर्ड लॉ. तर आज आपण डिस्कस काय केलं लक्षात घ्या. फर्स्ट पॉइंट कुठला डिस्कस केला, फर्स्ट पॉइंट इंट्रोडक्शन बघितलं, ग्रॅव्हिटेशन 9th स्टँडर्डचे पॉइंट आपण बघितले, एक्झॅक्टली ग्रॅव्हिटेशनची कन्सेप्ट काय हे बघितली. नंतर आपण कुठलं बघितलं, सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. ओके, सेंट्रिपिटल फोर्स कसा असतो, टुवर्ड द सेंटर, आणि त्याची वेलोसिटीची डायरेक्शन कशी असते, टँजंट टू द सर्कल. ओके, आणि हे केप्लरचे 3 लॉ बघितले. तर केप्लरच्या 3 लॉच्या आधी आपण बघितलं इलिप्स, इलिप्सची कन्सेप्ट एक्झॅक्टली काय, इलिप्स कसा फॉर्म होतो. ओके, आणि मग परत हे 3 लॉ आपण डिस्कस केलेलं आहे. तर हे एवढं तुम्ही परफेक्ट करा, बाकीचा पार्ट नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे, थँक्यू.